गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्हाला माहिती आहे का, आज आपण जाणार आहे गॅब्रियलला, त्यानंतर अशोका वेअर हाऊसला, त्यानंतर अजून एका ठिकाणी जायचं आपल्याला. बट सर्वात पहिले जायचे सरांच्या घरी, कारण आपल्याला काही बिलं घ्यायचे, म्हणजे डिलेवरी नवीन सिलेंडरची करायची ॲक्च्युली नाही का. आणि नवीन सिलेंडरची डिलिव्हरी करायची म्हटल्यावर आपल्याला बिलं वगैरे तर लागणारच आहे. तुम्हाला दाखवतो मी, हे बघा आपल्याकडं नवीन फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी आहे. आणि फायर बकेट आणि ते तर आहे, ते तर सरांना द्यायचे आपल्याला ॲक्च्युली. आणि काही ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर चेकिंगला पण जायचं आहे, कारण कालच तुमचा भाऊ आलेला आहे गावावरून. तर चला आता ॲक्च्युली बसन तिला कपडा मारायला पण टाईम भेटला नाही, कारण कपडाच नाही गाडीत. काहीच आता आपण आलेलो आहे वकिलाच्या ऑफिसला, बट वकिलाचं ऑफिसच बंद आहे आता. हे बघा, हे वाला संदीप अंबादास कदम दिसलं का. आता येतील ते, त्यानंतर आपल्याला थोडंसं डॉक्युमेंटचं काम आहे ते करू, मग गाईज निघू आपण आपल्या कामाला. कसं दिसतं देवळाली कॅम्प बघा इथं, इसको बोलते देवळाली प्लाझा. गाईज आता आपण आलेलो आहे गॅब्रियलला. हे बघा, हे गॅब्रियलचं मटेरियल गेट आहे ॲक्च्युली. मटेरियल गेटला आलेलं आहे. आता इथं आपले जे डॉक्युमेंट आहे, म्हणजे बिल वगैरे जे आहे ते दिलेले आहे. आता ते एंट्री करतील, मग त्यानंतर परत सिक्युरिटी का जाईल, मग सिक्युरिटी पण एंट्री करतील, मग त्यानंतर आपले फायर एक्सटिंग्विशरमध्ये येतील. आणि त्याच्यात सुदाम पवार सर पण येते. त्या आल्यानंतर लवकर काम होऊन जाईल. बघू आता कधी येते, त्यांचाच वेट करत थांबलेलं आहे आपण. तसं आपण डॉक्युमेंट दिलेले आहे त्यांना, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. होईल, थोडा वेळ लागेल, बट थोडासा टाईम लागेल. इतक्यात गेले सुदाम सर पण. गाईज आता डिलिव्हरी झालेली आहे आपली ॲक्च्युली. हे बघा, हे पंप हाऊसला 3 सिलेंडर आले आणि बाकीचे ठेवून दिले गाईज. ओके, अजून हे बघा इथं पण क्लीन एजंट आहे, दिसलं का. याचं पण काम आपण लवकर. गाईज आपण चाललेलो आहे गोंद्याला, आणि इथं रस्त्याचं काम चालू आहे मध्येच. हे बघा खेकडा बघितला का केवढा आहे. बट गोंद्याला जायच्या अगोदर आहे ना, काहीतरी खाऊन घेऊ नये का, थोडंफार नाश्ता करू आपण, कारण जाम भूक लागलेली तुमच्या भावाला. सकाळी काही टिफिनला बनवलंच नव्हतं मम्मीने, त्याच्यामुळं. तर चला जाऊ, मस्त पावडा बिवाडा चिटकवूया का. पावड्याशिवाय आपल्याला काही सुचतच नाही, दुसरं तर आपण जास्त काही खात नाही. गाईज इथं व्हिडिओ काढणं अलाउड नाही, बट तुमच्यासाठी काढले. बघा आपण इथं फायर एक्सटिंग्विशर चेकिंगला आलो आहे. हे बघा गाईज, एवढे फायर एक्सटिंग्विशर आता आपण चेकिंग केलेले दिसले का. गाईज अशोका वेअर हाऊसमधलं काम झालं आहे. आता आपण चाललो आहे अंबडला. म्हणजे अंबडला आपल्याला 2 कंपन्यांमध्ये जायचं आहे. सॉरी 2 नाही 3 कंपन्यांमध्ये जायचं आहे. 2 कंपन्यांमधून आपल्याला फायर एक्सटिंग्विशर घ्यायची रिफिलिंगसाठी, आणि त्यानंतर एका कंपनीमध्ये आपल्याला चेकिंग आणि सर्व्हिसिंग करायची. ओके चलो फिर निकलते अभी जल्दी से जल्दी. गाईज फायनली आपलं आजचं जेवढा पण शेड्यूल होता तो सगळा संपलेला आहे. आणि ऊन बघून लय भारी वाटते मला. हे किती भारी ऊन दिसतं इकडं आज. ॲक्च्युली आपण आता गोडाऊनला आहे, आणि आता किती फायर एक्सटिंग्विशर आणले बघा. एवढे फायर एक्सटिंग्विशर आज घेऊन आलेलो आहे आपण रिफिलिंगसाठी. बापरे दमलो गाईज, दमलो. आणि आपल्या पपई पण आली. हे बघा पपाई किती आले दिसले. पण साला कोणीतरी ना चोरून नेतं आपल्या पपाई, काय माहिती कोण नेतं ना, मला हे कळत नाही. जाऊ दे, आता मी काय करतो गाईज, उद्या जास्त काम नको म्हणून हे फक्त याचे जे वॉल आहे हे सगळे ओपन वगैरे करून घेतो, आणि मग जातो घरी. आणि गॅब्रियलमधून आपण गाईज आपला एक फायर एक्सटिंग्विशर होतं, त्यांना दिला होता स्टँड बाय म्हणून. हे बघा हा वाला. तर हा फायर एक्सटिंग्विशर पण आज आपण घेऊन आलेला आहे. त्याला ठेवून देऊ मधी, म्हणजे ज्याने करून कोणाला पण नवीन लागल्यावर देऊन टाकता येईल आपल्याला.
काहीच तुमचा भाऊ आलेला आहे घरी आणि जाम भूक लागलेली आहे आता. बट जेवायलाच काही नाही, फक्त दुपारची भाजी आहे, चपात्या आहे आणि याच्यात काय खायला. लोक कुकरमध्ये भात ठेवतात, आमच्या इथं कुकरमध्ये पाणी आहे. काही खरं नाही. हो दे थोडंसं निवांत हो, मस्त बसू, म्हणजे मग तवर स्वयंपाक पण बनवल मम्मी आणि मग करू आपण जेवण. काही जेवण करून आहे ना सहज चक्कर मारायला आलो होतो बाहेर. एवढी खतरनाक थंडी पडती ना, डायरेक्ट हातपाय आहे ना असे सून पडून गेले नाही का. म्हटलं चुकी झाली, बाहेर आलो. इथं कॉलनी सुद्धा रस्त्याला कुत्रं सुद्धा दिसत नाही, एवढी थंडी कॅम्पला. बापरे. गाईच चला जातो घरी आणि झोपून घेतो डायरेक्ट. चलो बाय, गुड नाईट. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल.